आम्ही श्री संत सद्गुरु विदेही मोतीराम बाबा, वासुदेव बाबा, सम्मानाथ बाबा, श्रीधर बाबा, संस्कृती तज्ज्ञ माझे सद्गुरु बंधू, तसेच आजच्या या कार्तिक पौर्णिमेच्या कार्याच्या समाप्तीकरिता जमलेले सर्व भाविक, सद्भावा, विश्वासू, निश्चयी अशी श्रोते मंडळी, गावकरी मंडळी, आई बहिणी, दरवर्षी कार्तिक पौर्णिमेचा काला आपल्या संत महात्म्यांनी एका जीवाच्या उद्धारासाठी, जीवाच्या भक्तीसाठी, जीवाच्या शहाणपणासाठी एक मार्ग त्यांनी लावून ठेवलेला आहे. तसा पाहिला तर देव काही झोपत नाही. कबून जागत कबून सोवत, तो जागत नाही आणि झोपतही नाही. तो सदाचा सदाच आहे. तरी पण अज्ञानी जीवाला शिकवण्यासाठी आता देव झोपला आहे. आषाढी पासून देव झोपला असते. या झोपलेल्या देवाला जागे करा, जागे करा. रुक्मिणी वरा देव जीवाला सांगून राहिले, मनाला सांगून राहिले. तर एकूण आपल्याला कोणता तरी शहाणपणा घेणे आहे. एखाद्या माणसाला झोपावचा असेल, झोपला असेल तर त्याला उठावाच लागेल. त्याला झोपून देवाचा का? आता लहान पोर बाळा त्याला गाणा गिना म्हणून त्याला झोपावा लागतो. त्याला किती दाखवून झोपावा लागतो. पण जागे करणाऱ्या माणसाला त्याला हात लावूनच जागे करावा लागते. त्याला हालवूनच जागे करावा लागते. तसे आमच्या तुमच्या सर्वांमध्ये अज्ञान नावाची झोप लागलेली आहे. अज्ञानपणा नावाचा हा झोप आहे. आणि या अज्ञानातून शहाणा बनवण्यासाठी साधू संत महात्म्यांनी असे अनेक प्रयोग तयार केले, जेणेकरून
हा जीव हा अज्ञानी आपल्या निज स्वरूपामध्ये देवाच्या स्वरूपामध्ये जागा होईल हा एक उद्देश ठेवून त्यांनी पुष्कळसे असे प्रयोग केले. काही करारे साधन, काही करारे साधन. कोणताही साधन करा पण साधन करा. काही करारे साधन नदीने जोडे